बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर काही वेळातच सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसले, तसंच स्फोटाचा आवाज देखील ऐकायला मिळाला आणि त्यानंतर या भागात ब्लॅकआउट घोषित करण्यात आला होता। शस्त्रसंधीनंतर लगेचच लष्कर आणि पोलिसांच्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकांनी पाकिस्तानकडून डागण्यात आलेले आणि स्फोट न झालेले अनेक बॉम्ब नष्ट करण्याचं काम झपाट्यानं सुरू केलं। बारामुल्लाच्या उरी सेक्टरमधील 6 गावांमध्ये जिवंत बॉम्ब निष्क्रिय केल्यानंतर तेथील रहिवाशांना घरी परतण्याची परवानगी देण्यात आली। भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूर या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारतीय शहरं आणि गावांवर केलेल्या हल्ल्यांना भारतीय सुरक्षा दलांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं। यामध्ये भारताने पाकिस्तानच्या 12 एअरबेसवर हल्ले केले असून 52हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू झालाय। मुंबई पहलगाम हल्ल्यानंतर सीमेपलीकडून होणारे सायबर हल्ले ऑपरेशन सिंदूरनंतर अधिक तीव्र झाले आहेत। या कालावधीमध्ये एकूण 15 लाख सायबर हल्ल्यांचे प्रयत्न पाकिस्तान, बांगलादेश आणि इंडोनेशियातील हॅकर टोळ्यांनी केलेत। त्यातील फक्त 150 हल्ले यशस्वी झाल्याची माहिती समोर आली आहे। पाकच्या ताब्यामध्ये असलेले बीएसएफचे कॉन्स्टेबल पूनम कुमार साहू यांच्या पत्नी रजनी आणि ममता बॅनर्जी यांची फोनवर चर्चा झाली आहे। साहू यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन यावेळी ममता बॅनर्जी यांनी दिले। यूपीतल्या कुशीनगर इथे जन्मलेल्या 17 नवजात मुलींना त्यांच्या कुटुंबियांनी सिंदूर हे नाव दिले। ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईनंतर प्रेरित झालेल्या कुटुंबियांनी त्यांच्या मुलींचं नाव सिंदूर असं ठेवलंय। पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे। रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली असून अतिरिक्त गरजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून उन्हाळी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत। भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यात अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे पुढील 2 दिवस विदर्भात अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे। उत्तर मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसनाला खऱ्या अर्थानं गती मिळालेली आहे। रखडलेल्या प्रकल्पांची यादी तयार करून त्यांना मार्गी लावण्याचं काम वेगानं सुरू करण्यात आलंय। मुंबई घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला 1 वर्ष पूर्ण होऊन देखील या नवीन धोरणाच्या अंमलबजावणीचा मुहूर्त पालिकेला अजून मिळाला नाहीये। या दुर्घटनेच्या चौकशीसाठी भोसले समितीचा अहवाल देखील राज्य सरकारला सादर झालाय, पण पालिका नवीन जाहिरात धोरणाबाबत अद्यापही गप्पच आहे। मुंबईत राज्यमार्ग परिवहन महामंडळामध्ये लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। याबाबतच्या ठरावाला महामंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय, अशी माहिती देखील प्रताप सरनाईक यांनी दिली। पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या 32 गावांमधील मिळकत कर वसुलीला राज्य शासनाने स्थगिती दिली आहे। समाविष्ट गावातील नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन महापालिकेच्या तिजोरीमध्ये 30 कोटी 40 लाख रुपये जमा केले। भारत पाकिस्तान तणावामुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये मुंबई एटीसीच्या कार्यक्षमतेनं सर्वांचं लक्ष वेधलंय। केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक्सवर पोस्ट करत या टीमच्या शांत आणि अचूक कामगिरीचं कौतुक केलंय। पुण्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। तरीही सुधारणा न झाल्यास त्यांचा नळजोड तोडण्यात येणार आहे। पालिकेनं अनेक भागात मीटर बसवल्यानं कोणत्या भागात किती पाणी जातं याची माहिती महापालिकेला मिळणार आहे। राज्यात गेल्या 10 वर्षांच्या तुलनेमध्ये हिवताप बाधित रुग्ण संख्येमध्ये 62.76% घट झाल्याचं आकडेवारीमधून समोर आलंय। 2015 मध्ये राज्यात 56,603 हिवताप बाधित रुग्ण होते, तर 2024 मध्ये 21,078 रुग्णांची नोंद झाली आहे। राज्यातील बाजार समित्यांमध्ये 1,60,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। कांद्याला सरासरी 1150 रुपये दर मिळाला आहे। मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला आजपासून सुरुवात होणार आहे। विद्यार्थ्यांना 3 जूनपर्यंत प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीनं भरता येतील। त्यानंतर 17 जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे आणि त्याचं वेळापत्रक विद्यापीठानं जाहीर केलंय। मुंबई इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियानं युद्धजन्य परिस्थितीमुळे पुढे ढकललेल्या सीए परीक्षांचं नवा वेळापत्रक जाहीर केलंय। आता या परीक्षा 16 मे ते 24 मे दरम्यान घेतल्या जाणार आहेत। मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा प्रशासनातील टक्का वाढवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रांमध्ये सुरू केलेले पूर्वतयारी अभ्यासक्रम निधीअभावी बंद पडलेत। तसंच 2024-25 या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमांसाठी आवश्यक परवानग्या देखील देण्यात आलेल्या नाहीत। साई संस्थांच्या तिजोरीमध्ये सुमारे 500 किलो सोनं जमा झालंय। त्यात दागिने स्वरूपातील सोनं अधिक आहे। अलीकडच्या काही वर्षात सोन्याच्या भावात दुपटीनं वाढ झाल्यानं साई संस्थांच्या संपत्तीमध्ये तब्बल 250 कोटींची वाढ झाली आहे।
भाजपच्या वतीनं देशात तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे। आजपासून 23 मे पर्यंत ही यात्रा काढण्यात येणार आहे। यामध्ये भाजपचे नेते आणि मंत्री सहभाग घेणार आहेत। ऑपरेशन सिंधूच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भाजप ही तिरंगा यात्रा काढणार आहे। राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना सैफी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती झिरवाळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली। गुरुवारी त्यांना रुग्णालयापासून घरी पाठवण्यात येणार असल्याची माहिती झिरवाळ यांच्या कार्यालयानं दिली आहे। आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। सरकार आणि सुरक्षा संस्थांशी तसंच सर्व प्रमुख भागधारकांशी व्यापक सल्लामसलत केल्यानंतर आयपीएल बोर्डानं हंगामाचा उर्वरित भाग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय। 17 मे पासून हे सामने सुरू होणार आहेत, तर 17 सामने 6 ठिकाणी खेळवले जातील। एका दिवसाच्या विश्रांतीनंतर मनमाड शहर परिसरात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसानं वेगवेगळ्या भागात झाडं पडली। अनेक ठिकाणी विजांच्या तारा तुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला, तर सखल भागात पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। वाशिम जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। मालेगाव तालुक्यातील मुगळा, मेडशीसह काही ठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाला, तर या पावसामुळे वातावरणात गारवा जरी निर्माण झाला असला तरी शेती पिकांचं नुकसान होण्याची चिंता व्यक्त केली जाते। नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे। विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे सातपुडा पर्वत रांगांसह तालुक्यातील अनेक गावातील बाजारपेठेमध्ये लोकांची धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं। या पावसाचा पपई आणि केळी पिकाला मोठा फटका बसण्याचा अंदाज आहे। जालना जिल्ह्यातल्या भोकरदन शहरासह तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे, तर उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळाला। बीड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे। तब्बल 1 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातल्या नदी नाले आणि ओढ्यांना पूर आलाय। या वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। धाराशिव अवकाळी पावसानं धाराशिव जिल्ह्याला चांगलंच झोडपून काढलं। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी, धाराशिव, तुळजापूर या तालुक्याला झोडपलं। पावसामुळे आंबा, द्राक्ष या पिकांचं मोठं नुकसान झालंय, तर अनेक घरांचे पत्रे देखील उडून गेले। नाशिकमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली। वादळी वाऱ्यासह पावसाला पुन्हा सुरुवात झाली आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। जालन्यातल्या वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसाचा अनेकांना फटका बसला। अंबड तालुक्यातील हसनापूर येथील शेतकरी कृष्णा सोनावणे यांच्या वॉल कंपाऊंड भिंत आणि घराला तडे जाऊन मोठं नुकसान झालंय, तर खतांचं देखील मोठं नुकसान झालंय। बीड शहरामध्ये 3:30 वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। जवळपास पाऊण तास पावसानं नागरिकांना झोडपून काढलं। शहरातील पोलीस पेट्रोल पंपाचं छत कोसळलं असून यामध्ये 2 जण जखमी झाले, तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेत। त्याचबरोबर वीज पुरवठा खंडित झाला। बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर आणि लोणार या तालुक्यात तुफान पाऊस झाला। चोरपांगरा शिवारातील शेतात कुटुंबासह कापूस वेचणीचं काम करत असताना वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला। जालन्यातल्या भाटेपुरीमध्ये अंगावर वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। विठ्ठल कावळे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे। शेतात काम करण्यासाठी गेले असताना अंगावर वीज पडून ही दुर्घटना घडली। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील लेंढी धरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी जवळपास 500 कोटी रुपये पुनर्वसनासाठी दिल्यानं अखेर धरणाच्या कामाला सुरुवात झाली। धरणामुळे मुखेड तालुक्यातील 27,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।